जखर्या अध्याय 1। दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 8व्या महिन्यात इद्दोचा पुत्र बरेख्या याचा पुत्र जखर्या संदेष्टा याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे, परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला, म्हणून तू त्यास असे सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. त्यास पूर्वीच्या संदेष्ट्यांनी कंठरवाने सांगितले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गापासून व आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हा. पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो. तुमचे पूर्वज आता कोठे आहेत? संदेष्टे तरी सर्व काळ जगतात काय? असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे, यास जी वचने व नियम मी आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजास गाठिले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे याप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता, त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे. दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 11व्या म्हणजे शबाट महिन्याच्या 24व्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या याचा पुत्र जखर्या संदेष्टा याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे, मला रात्री दृष्टांत झाला तो असा, एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या मागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते. मी म्हणालो, माझ्या प्रभू, हे कोण आहेत? तेव्हा मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, हे कोण आहेत ते मी तुला दाखवितो. तेव्हा मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यास पाठविले ते हे. तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले की, आम्ही पृथ्वीतून फेरी करून आलो आहो. पहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे. तेव्हा परमेश्वराचा दिव्यदूत म्हणाला, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज 70 वर्षे यरुशलेम व यहुदाची नगरे यावर कोपायमान झाला आहेस. त्यावर तू कोठवर करुणा करणार नाहीस. तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला. मग मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सियोन याविषयी मी अतिशयित ईर्ष्यायुक्त झालो आहे. जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यावर माझा राग फार पेटला आहे, कारण मी थोडासा रागवलो होतो, पण त्यांनी अरिष्ट वाढविले.
यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे. त्यात माझे मंदिर बांधितील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे. यरुशलेमेवर मापनसूत्र लावितील. पुन्हा पुकारून सांग की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील. परमेश्वर पुन्हा सियोनेचे सांत्वन करील. तो पुन्हा यरुशलेमेस निवडील. मी आपले डोळे वर करून पाहिले, तो पहा, 4 शृंगे दृष्टीस पडली. मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारिले, ही काय आहेत? त्याने मला म्हटले, ज्यामुळे यहूदा, इस्रायल व यरुशलेम ही परागंदा झाली आहेत, ती ही शृंगे. आणखी परमेश्वराने मला 4 लोहार दाखविले. मी विचारिले, यांचे येथे काय काम? तो मला म्हणाला, ज्यांनी यहूदास परागंदा करून कोणास आपले डोके वर काढू दिले नाही, ती ही शृंगे आहेत. परंतु आता त्यास भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहूदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलिले, त्यांची शृंगे पाडून टाकावी म्हणून हे आले आहेत. जखर्या अध्याय 2. मी आपले डोळे वर करून पाहिले, तो पहा, एक मनुष्य हातात मापनसूत्र घेऊन उभा आहे. तेव्हा मी विचारिले, तू कोठे जात आहेस? तो मला म्हणाला, यरुशलेमेचे माप घेण्यास, म्हणजे त्याची लांबी रुंदी पाहण्यास मी जात आहे. आणि पहा, मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत जाऊ लागला. तेव्हा दुसरा दिव्यदूत त्यास भेटावयास आला. तो त्यास म्हणाला, धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, यरुशलेमेत मनुष्ये व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल. परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन व तिच्या ठाई मी तेजोरूप होईन. अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो. मी तर तुम्हास आकाशातील चारी वाऱ्यांप्रमाणे चोहोकडे विखरिले आहे, असे परमेश्वर म्हणतो. अगे सियोने, बाबेल कन्येबरोबर राहणारे, आपला बचाव कर. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले, त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हास स्पर्श करील, तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, मी आपला हात त्याजवर उगारीन व त्यांची सेवा करणारे त्यास लुटतील. तेव्हा तुम्हाला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठविले आहे. हे सियोन कन्ये, जय जयकार व उल्हास कर, कारण पहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो. त्या दिवसात बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील.
मी तुझ्या ठाई वस्ती करीन. मग तुला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला तुझकडे पाठविले आहे. परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरुशलेम निवडील. सर्व मनुष्य हो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे. जखर्या अध्याय 3. तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्य दूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे असे त्याने मला दाखविले. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो. यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो. हा अग्नीतून काढिलेले कोलीत नव्हे काय? यहोशवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्य दूतापुढे उभा होता. त्याच्या समोर जे उभे होते त्यास तो उत्तरादाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे. मी तुला उंची पोशाख घालीत आहे. मी म्हणालो, त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदिल घालावा. तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदिल व पोशाख घातला आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता. परमेश्वराच्या दिव्यदूताने यहोशवास प्रतिज्ञापूर्वक सांगितले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या मार्गाने चालून तुला मी सोपविलेले सर्व सांभाळिले, तर तू माझ्या मंदिरात न्याय करीशील व माझ्या अंगणाचे रक्षण करीशील व तेथे उभे असणाऱ्या तुझे जाणे येणे होईल असे मी करीन. आता हे मुख्य याजका यहोशवा, तू व तुझबरोबर बसणारे तुझे सोबती तुम्ही ऐका. ती मनुष्ये चिन्हादाखल आहेत. पहा, मी माझा सेवक जो कोंब त्याला आणितो. मी यहोशवापुढे ठेविलेला चिरा पहा. एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. पहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या समयी तुम्ही प्रत्येक आपल्या शेजाऱ्यास द्राक्षीच्या वेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली येण्याचे आमंत्रण कराल. जखर्या अध्याय 4. मग मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मजकडे पुन्हा आला व जसे झोपेतून एखाद्यास जागे करितात तसे त्याने मला जागे केले. त्याने मला विचारिले, तुझ्या दृष्टीस काय पडते? मी म्हणालो, माझ्या दृष्टीस असे पडते की एक सबंध सोन्याचा दीपवृक्ष आहे. त्याच्या शिरावर एक कटोरा असून त्याला 7 दिवे आहेत व त्याच्यावरील 7 दिव्यांना 7 नळ्या आहेत. आणि त्याच्याजवळ कटोऱ्याच्या उजव्या व डाव्या बाजूस 2 जैतुनाची झाडे आहेत.
तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्य दूताला मी विचारिले, माझ्या प्रभो, ही काय आहेत? मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ही काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हणालो, नाही माझ्या स्वामी. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हे महान पर्वता, तू काय आहेस? जरुब्बाबेला पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोनशिला पुढे आणील. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे की जरुब्बाबेलाच्या हातांनी या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधावयाचे पुरे करीतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे हे तू समजशील. तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानितो काय? ते 7 डोळे जरुब्बाबेलाच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील. ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात. मग मी त्याला विचारिले, दीपवृक्षाच्या उजव्या व डाव्या बाजूस ही 2 जैतुनाची झाडे आहेत ती काय? दुसऱ्यांदा मी त्याला विचारिले, या 2 सुवर्णाच्या तोट्यांजवळच्या सुवर्णरूप तेलाचा प्रवाह स्त्रवणाऱ्या ह्या 2 जैतुनाच्या फांद्या काय आहेत? त्याने मला म्हटले, त्या काय आहेत हे तुला ठाऊक नाही काय? मी म्हटले, नाही माझ्या स्वामी. तेव्हा त्याने म्हटले, अखिल पृथ्वीच्या प्रभूजवळ उभे राहणारे हे 2 अभिषिक्त आहेत. जखर्या अध्याय 5. मी पुन्हा डोळे वर करून पाहिले तो पहा, एक उडता पट दृष्टीस पडला. त्याने मला विचारिले, तुला काय दिसते? मी म्हणालो, मला एक उडता पट दिसतो. त्याची लांबी 20 हात व रुंदी 10 हात आहे. तो मला म्हणाला, या सर्व देशाला प्राप्त होणारा शाप तो हा पट आहे. चोरी करणाऱ्या सर्वांस या लेखानुसार एका बाजूने घालवितील व खोटी शपथ वाहणाऱ्या सर्वांस या लेखानुसार दुसऱ्या बाजूने घालवितील. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी हा पट चालविला आहे. तो चोराच्या घरात व माझ्या नामाची खोटी शपथ घेणाऱ्याच्या घरात शिरेल. तो त्याच्या घरात बिऱ्हाड करून राहील आणि त्याच्या तुळ्यांचे व चिऱ्यांचे भस्म करील. मग मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत पुढे येऊन मला म्हणाला, आता आपले डोळे वर करून काय जात आहे ते पहा. मी विचारिले, हे काय आहे? तो म्हणाला, ही चालली आहे ती एक एफा आहे. आणखी त्याने म्हटले की ही सर्व देशभर
त्यांचे प्रतिरूप आहे. मी आणखी पाहिले, तो शिशाचे वाटोळे झाकण काढिले असून एफामध्ये एक स्त्री बसलेली आहे असे माझ्या दृष्टीस पडले. मग तो म्हणाला, ही स्त्री दुष्टता आहे. तेव्हा त्याने तिला एफामध्ये कोंबून तोंडावर शिशाचे वाटोळे झाकण बसविले. मग मी डोळे वर करून पाहिले, तो पहा, 2 स्त्रिया निघाल्या. त्यांच्या पंखात वारा भरला होता. त्यांचे पंख कर्कोचाच्या पंखासारखे होते. त्यांनी ती एफा उचलून आकाश व पृथ्वी यांच्या मधल्या मार्गाने नेली. मग मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारिले, ते ती एफा घेऊन कोठे जात आहेत? तो मला म्हणाला, शिनार देशात तिजसाठी घर बांधावे म्हणून ती ते नेत आहेत. ते तयार झाले म्हणजे ती तेथे तिच्या स्थानी स्थापितील. जखर्या अध्याय 6. पुनः मी आपले डोळे वर केले, तो पहा, 2 पर्वतांमधून 4 रथ येत आहेत असे दिसले. ते पर्वत पितळेचे होते. पहिल्या रथाला तांबडे घोडे होते, दुसऱ्या रथाला काळे घोडे होते, तिसऱ्या रथाला पांढरे घोडे होते व चौथ्या रथाला कबरे लालसर घोडे होते. तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला मी विचारिले, माझ्या स्वामी, हे काय आहेत? दिव्यदूताने मला उत्तर केले, हे आकाशातले 4 वारे आहेत. ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत. काळे घोडे असलेला रथ उत्तर देशी जात आहे. पांढरे घोडे त्यांच्या मागून जात आहेत. कबरे घोडे दक्षिण देशी जात आहेत. तांबडे घोडेही बाहेर गेले. त्यांचा पृथ्वीवर फिरण्याचा रोख होता. त्यास तो म्हणाला, चला, पृथ्वीवर फिरा. तेव्हा ते पृथ्वीवर फिरले. मग त्याने मला हाक मारून म्हटले, पहा, उत्तर देशी जाणाऱ्यांनी उत्तर देशात माझा आत्मा शांत केला आहे. मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, बंदिवासातून आलेल्या लोकांपैकी हेल्दै, तोबिया व यदया यांच्या माणसास बरोबर घे. ते बाबेलाहून येऊन सफन्याचा पुत्र योशिया यांच्या घरी उतरले आहेत. तेथे आजच्या आज जा. सोने रुपे घेऊन मुकुट घडीव व तो यहोसादाकाचा पुत्र यहोशवा मुख्य याजक याच्या मस्तकी घाल. त्याला सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पहा, एक पुरुष ज्याचे नाव कोंब असे आहे, तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील. तोच परमेश्वराचे मंदिर बांधील. तो वैभवशाली होईल व आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील. तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल. या दोहोत शांततेची सल्लामसलत होईल.
तो मुकुट हेलेम, तोबिया, यद्या व सफन्याचा पुत्र हेन यांचे परमेश्वराच्या मंदिरात स्मारक होईल. मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावितील, आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे हे तुम्हाला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल. जखर्या अध्याय 7. दार्यावेश राजाच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी असे झाले की 9व्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चतुर्थीला परमेश्वराचे वचन जखर्यास प्राप्त झाले. तेव्हा बेथेलकरांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांचे लोक यास परमेश्वराचा अनुग्रह मागण्यास आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्टे यास असे विचारण्यास पाठविले की आम्ही वर्षानुवर्ष करीत आलो तसे 5व्या महिन्यात एकांती बसून रुदन करावे काय? मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की तू या देशातील सर्व लोकास व याजकास विचार, तुम्ही 70 वर्षे 5व्या व 7व्या महिन्यात उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय? तुम्ही खाता पिता तेव्हा आपल्यासाठीच खात पीत नाही काय? यरुशलेम वसलेले व आबादी आबाद होते आणि त्याच्या सभोवतालचे गाव तसेच दक्षिण देश व तळवट यात वस्ती होती. तेव्हा परमेश्वराने पूर्वीच्या आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे जी वचने पुकारून सांगितली ती ही नव्हेत काय? मग परमेश्वराचे वचन जखर्यास प्राप्त झाले की सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे, तुम्ही खरा न्याय करा व एकमेकास प्रेम व करुणा दाखवा आणि विधवा, अनाथ, परके व निराश्रित यावर जुलूम करू नका व आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका. पण ते ऐकतना. त्यांनी मान ताठ केली व ऐकू नये म्हणून कान बंद केले. पूर्वीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठविलेले धर्मशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले. ह्यास्तव सेनाधीश परमेश्वराचा त्याजवर मोठा कोप झाला. तेव्हा असे झाले की तो हाक मारीत असता त्यांनी ऐकले नाही. म्हणून ते हाक मारितील तरी मी ऐकावयाचा नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यामध्ये मी त्यास वावटळीने उडवीन. त्यांच्या मागे त्यांचा देश उजाड झाला आहे. त्यातून कोणी जात येत नाही, कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे. जखर्या अध्याय 8. मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की सेनाधीश परमेश्वर म्हणतो,
सियोने संबंधाने मी अतिशयित ईर्ष्यायुक्त झालो आहे. तिच्याकरिता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्त झालो आहे. परमेश्वर असे म्हणतो, मी सियोनेस परत आलो आहे. मी यरुशलेमेत वस्ती करणार. यरुशलेमेस सत्यनगर म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास पवित्रगिरी म्हणतील. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, म्हातारे व म्हाताऱ्या यरुशलेमेच्या गल्ल्यात आपल्या वृद्धापकाळामुळे हाती काठी घेऊन बसतील. नगराच्या गल्ल्यांनी खेळ खेळणाऱ्या मुलामुलींची गर्दी होईल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट राष्ट्रास ही गोष्ट अचंब्याची वाटते, म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी आपल्या लोकांचा उगवतीकडून व मावळतीकडून उद्धार करीन. मी त्यास घेऊन येईन व ते यरुशलेमेत वस्ती करीतील. आणि सत्याने व धर्माने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वराचे मंदिर बांधावे म्हणून त्याचा पाया घातला. त्या वेळच्या संदेष्ट्यांची ही वचने या समयी जे तुम्ही ऐकत आहात ते तुम्ही आपले हात दृढ करा. त्या दिवसापूर्वी माणसास मजुरी मिळत नसे, पशुबद्दल भाडे मिळत नसे व येणाऱ्या जाणाऱ्यास शत्रूमुळे स्वास्थ्य मिळत नसे. कारण माणसांनी एकमेकांवर उलटावे असे मी केले. मी पूर्वी होतो तसा या अवशिष्ट लोकांबरोबर असणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. शांततेचे बीजारोपण होत आहे. द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. या अवशिष्ट लोकास मी या अवघ्यांचे वतन देईन. हे यहूदाच्या घराण्या व हे इस्रायलाच्या घराण्या, असे होईल की जे तुम्ही राष्ट्रात शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल. भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुमच्या पूर्वजांनी मला कोप आणला, तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजिले, याविषयी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याप्रमाणे या दिवसात यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजिले आहे. भिऊ नका. तुम्ही करावयाचे ते हेच की तुम्ही सर्व आपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला. आपल्या वेशीत खरेपणाने वर्ता व शांतिदायक न्याय करा. तुम्ही कोणी मनात आपल्या शेजाऱ्याचे अनिष्ट चिंतू नका. खोट्या शपथेची आवड धरू नका. कारण या सर्वांचा मला तिटकारा आहे, असे परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, 4थ्या, 5व्या, 7व्या व 10व्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील.
ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील. म्हणून सत्य व शांती यांची आवड धरा. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रे व अनेक नगराचे रहिवासी येतील अशी वेळ येईल. एका नगराचे रहिवासी दुसऱ्या नगरास जाऊन म्हणतील, आपण त्वरेने जाऊन परमेश्वराजवळ अनुग्रह मागू व सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागू. मीही जातो. पुष्कळ लोक व असमर्थ राष्ट्रे यरुशलेमेत सेनाधीश परमेश्वराच्या चरणी लागण्यास व परमेश्वराजवळ अनुग्रह मागण्यास येतील. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, त्या दिवसात सर्व भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांपैकी 10 जण यहुदी माणसाचा पदर धरून म्हणतील, आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे. जखर्या अध्याय 9. हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी. ती दिमिश्कास पोहोचवून तेथे स्थिर होईल, कारण परमेश्वराची नजर मनुष्यजातीकडे व इस्रायलाच्या सर्व वंशाकडे आहे. त्याच्या सीमेवरल्या हमाथाकडे आणि सोर व सिदोन याकडेही ती आहे, कारण ती फार शहाणी आहेत. सोराने आपणासाठी मजबूत दुर्ग बांधिला, धुळीप्रमाणे रुप्याचा व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला. पहा, प्रभू त्याची सत्ता काढून घेईल, त्याची तटबंदी समुद्रात टाकील, ते अग्नीने भस्म होईल. अश्कलोन हे पाहून घाबरेल, गज्जाही हे पाहून वेणा देईल व एक्रोनही असेच करील, कारण त्याची आशा नष्ट होऊन ते लज्जित होईल. गज्जात राजा नाही असे होईल, अश्कलोनात वस्ती व्हावयाची नाही. अशदोदात जारज वस्ती करील व मी पलिष्ट्यांचा अभिमान नाहीसा करीन. मी त्याच्या मुखातले रक्त व त्याच्या दातातले अमंगळ पदार्थ काढून टाकीन. तोही आमच्या देवासाठी बचावून राहील. तो यहुदातल्या सरदारासारखा होईल व एक्रोन यबूशासारखा होईल. कोणी येऊ जाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ देईन. जुलूम करणारा पुन्हा त्याजवर चाल करून जाणार नाही, कारण आता मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. यरुशलेम कन्ये, गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राईमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन. युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. तुझविषयी म्हणशील तर, तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदिवानास निर्जल गर्तेतून मुक्त करीन. आशा धरून राहिलेले बंदिवान हो,
दुर्गाकडे परत या. आज मी हे जाहीर करीतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. मी यहूदा रूप धनुष्य वाकवून एफ्राईम रूप बाण लाविला आहे. हे सियोने, मी तुझ्या पुत्रास चेतवीन. हे ग्रीसा, त्यांना तुझ्या पुत्रांविरुद्ध चेतवीन. वीराच्या खड्गाप्रमाणे तुला करीन. त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल. त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील. प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील. सेनाधीश परमेश्वर त्यांचा संभाळ करील. ते शत्रूस गिळतील व गोफणगुंडे पायाखाली तुडवितील. ते पितील व द्राक्षारस प्याल्याप्रमाणे गोंगाट करीतील. ते यज्ञाच्या कटोऱ्यांसारखे, वेदीच्या कोपऱ्यांसारखे भरून राहतील. परमेश्वर त्यांचा देव आपल्या लोकांचा कळपासारखा त्या दिवशी बचाव करील. कारण ते त्याच्या देशात मुकुटावरील रत्नाप्रमाणे उंच स्थानी शोभतील. त्यांची आबादानी केवढी, त्यांचे सौंदर्य केवढे. धान्य तरुणास आणि नवा द्राक्षारस तरुणीस धष्टपुष्ट करील. जखर्या अध्याय 10. वीज उत्पन्न करणाऱ्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा, म्हणजे तो त्याजवर वृष्टी करील. तो प्रत्येकाच्या शेतात गवत उपजवील. कारण तेराफिम व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत. दैवज्ञांनी खोटा दृष्टांत पाहिला आहे व फसविणारी स्वप्ने सांगितली आहेत. ते कोरडा धीर देतात. यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यास कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्याजवर जुलूम होत आहे. मेंढपाळांवर माझा क्रोध भडकला आहे. बोकडांचे मी शासन करीन. कारण सेनाधीश परमेश्वराने आपला कळप, जे यहूदाचे घराणे, त्याची भेट घेतली आहे. तो त्यास आपल्या लढाईच्या सजविलेल्या घोड्यासारखे करील. त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो. वाटेतला चिखल तुडवीत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील. ते युद्ध करीतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे. घोडेस्वार फजित होतील. मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन. योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन. देशात त्यांची वस्ती करीन. कारण त्याजवर मी करुणा केली आहे. मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील. कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे. मी त्यांचे ऐकेन. एफ्राईम वीरासारखा होईल. द्राक्षारसाने होते तसे त्याचे हृदय हर्षित होईल. त्यांची मुले हे पाहून उल्हास पावतील. त्यांचे हृदय परमेश्वराच्या ठायी आनंदेल. मी शीळ घालून त्यास जमा करीन, कारण मी त्यास सोडवून घेतले आहे. त्यांची पूर्वी वृद्धी झाली तशी ते वृद्धी पावतील. मी राष्ट्रांमध्ये त्यांची पेरणी करीन.
दूर देशात ते माझे स्मरण करीतील. ते आपल्या मुलांसहित जिवंत राहून माघारी येतील. मी त्यास मिसर देशातून माघारी आणीन. अश्शूर देशातून त्यास एकत्र करीन. गिलाद व लबानोन यांच्या भूमीवर त्यास आणीन. त्यास जागा पुरावयाची नाही. तो संकट समुद्रातून पार जाऊन समुद्र लहरीस दबकावील. नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल. मिसरचे राजवेत्र निघून जाईल. मी त्यास परमेश्वराच्या ठायी बलवान करीन. ते त्याच्या नामाने येतील जातील असे परमेश्वर म्हणतो. जखर्या अध्याय 11. हे लबानोना, आपल्या वेशी उघड, म्हणजे अग्नी तुझे गंधसरू भस्म करील. हे देवदारू, हाय हाय कर, कारण गंधसरू पडला आहे. वृक्षराज नष्ट झाले आहेत. बाशानाच्या ओक वृक्षांनो, हाय हाय करा, कारण निबिड वन जमीनदोस्त झाले आहे. ऐका, मेंढपाळांचा हाहाकाराचा शब्द होत आहे, कारण त्यांचे वैभव लयास गेले आहे. ऐका, तरुण सिंहांची थोर गर्जना होत आहे, कारण यार्देनेचे घोर अरण्य लयास गेले आहे. परमेश्वर माझा देव म्हणतो, वधासाठी नेमिलेल्या मेंढरास चार. त्यांचे मालक त्यांचा वध करीतात व आपणाला निर्दोष समजतात. त्यांची विक्री करणारे म्हणतात की परमेश्वराचा धन्यवाद होवो. मी श्रीमंत झालो आहे. त्यांचे स्वतःचे मेंढपाळ त्यावर काही दया करीत नाहीत. मी या देशाच्या रहिवाशांवर यापुढे दया करणार नाही असे परमेश्वर म्हणतो. पण मी त्यास एकमेकांच्या व राजाच्या हाती देईन. ते देश नष्ट करीतील व मी त्यास त्यांच्या हातातून सोडविणार नाही. मी वधासाठी नेमिलेल्या मेंढरास चारिले. मेंढरातल्या अतिशयीत दुबळ्यास चारिले. मी 2 काठ्या घेतल्या. एकीचे नाव रमणीयता असे ठेविले आणि दुसरीचे नाव बंधन असे ठेविले व मी त्या कळपास चारिले. मी एका महिन्यात 3 मेंढपाळ कापून टाकिले, कारण माझ्या जीवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जीवास माझा कंटाळा आला. मग मी म्हणालो, मी यापुढे तुम्हास चारणार नाही. कोणी मेले तर मरू द्या, कोणी नष्ट झाले तर होऊ द्या. वाचून राहिलेल्यास एकमेकांचे मांस खाऊ द्या. सर्व राष्ट्रांबरोबर मी केलेला करार मोडावा म्हणून रमणीयता नावाची काठी मी घेतली आणि तिचे मोडून तुकडे केले. त्या दिवशी ती मोडली, तेव्हा ज्यांनी माझे ऐकले होते असे त्या कळपात असलेले अतिशयीत दुबळे समजले की हे परमेश्वराचे वचन आहे. मग मी त्यास म्हणालो, तुम्हास बरे दिसले तर मला माझे वेतन द्या, नाही तर जाऊ द्या. तेव्हा त्यांनी मला माझे वेतन 30 रुपये तोलून दिले.
परमेश्वर मला म्हणाला, ज्यांनी जे माझे भारी मोल ठरविले ते कुंभारापुढे फेकून दे. तेव्हा ते 30 रुपये घेऊन मी परमेश्वराच्या मंदिरात कुंभारापुढे फेकून दिले. मग यहूदा व इस्रायल यांचे बंधुत्व मोडावे म्हणून मी बंधन नावाची माझी दुसरी काठी मोडिली. परमेश्वर मला म्हणाला, जाऊन पुन्हा एखाद्या मूर्ख मेंढपाळाची आऊते घे. कारण पहा, मी देशात एक मेंढपाळ आणतो. तो मरावयाच्या लागास आलेल्यांकडे ढुंकून पाहणार नाही. भटकलेल्या मेंढरास तो धुंडणार नाही. मोडलेल्यास बरे करणार नाही. धडधाकटांचे तो पालन करणार नाही. तर पुष्ट मेंढरांचे मांस तो खाईल व त्याच्या खुरांचे तुकडे तुकडे करील. कळपास सोडून देणाऱ्या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो. त्याच्या बाहूवर व त्याच्या उजव्या डोळ्यावर तरवार चालेल. त्याचा बाहू सुकेल. त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल. जखर्या अध्याय 12. इस्रायलाविषयी परमेश्वराची वाणी. आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो, पहा, मी यरुशलेमेस तिच्या सभोवतालच्या सर्व राष्ट्रास भेलकंडविणाऱ्या कटोऱ्यासारखे करीतो. यरुशलेमेला घेरीतील तेव्हा यहूदाचीही तीच गत होईल. त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी पाषाणासारखे असे मी यरुशलेमेस करीन. जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे त्याविरुद्ध जमतील. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मी प्रत्येक घोड्यास बुजवीन व त्यावरील स्वारास वेडे करीन. मी आपले डोळे उघडून यहूदाच्या घराण्याकडे पाहीन व राष्ट्रांच्या प्रत्येक घोड्यास अंधत्व आणीन. तेव्हा यहूदाचे सरदार आपल्या मनात म्हणतील की, यरुशलेमेचे रहिवासी आपला देव सेनाधीश परमेश्वर याच्या योगे मला पाठबळासारखे आहेत. त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारास लाकडाखालच्या अगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन. ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रास खाऊन टाकीतील. यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल. परमेश्वर प्रथम यहूदाचे डेरे बचावील, म्हणजे दाविदाच्या घराण्याचे वैभव आणि यरुशलेम निवासी जनांचे वैभव यहूदावर वरचढ व्हावयाचे नाही. त्या दिवशी परमेश्वर यरुशलेमे निवाशांचे रक्षण करील. त्या दिवशी त्यातला निर्बल दाविदासमान होईल व दाविदाचे घराणे देवासमान म्हणजे अर्थात त्यांच्या अग्रगामी परमेश्वराच्या दिव्यदूतासमान होईल. त्या दिवशी असे होईल की यरुशलेमेवर चढाई करून येणाऱ्या सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची मी खटपट करीन आणि मी दाविदाच्या घराण्यावर
व यरुशलेम निवाशांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन, आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे ते पाहतील. एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करीतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करीतो तसा ते त्याबद्दल खेद करीतील. त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोऱ्यातील हदाद्रिमोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल. देश आक्रंदन करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे आक्रंदन करील. इकडे दाविदाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग, इकडे नाथानाचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग, इकडे लेवीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग, इकडे शिमीचे घराणे व इकडे त्याचा स्त्रीवर्ग. उरलेल्या सर्व घराण्यातले लोक वेगळे व त्यांचा स्त्रीवर्ग वेगळा असे ते आक्रंदन करीतील. जखर्या अध्याय 13. पाप व अशुद्धता ही दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेम निवाशांसाठी एक झरा फुटेल. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी देशातून मूर्तींच्या नावाचा उच्छेद करीन. त्यांची यापुढे आठवण होणार नाही, आणि संदेष्टे व अशुद्ध आत्मा ह्यास मी देशातून घालवून देईन. आणि असे होईल की कोणी संदेश वदू लागल्यास त्याचे जन्मदाते आईबाप त्याला म्हणतील, तू जिवंत राहावयाचा नाहीस, कारण तू परमेश्वराच्या नामाने लबाड्या सांगितल्या आहेत. तो संदेश वदू लागला तर त्याचे जन्मदाते आईबाप त्याला भोसकून मारितील. त्या दिवशी असे होईल की संदेष्टा संदेश वदताना आपल्या प्रत्येक दृष्टांता संबंधाने लज्जित होईल व लोकास फसविण्यासाठी केसांचा झगा घालणार नाही. पण तो म्हणेल, मी काही संदेष्टा नाही, शेती करणारा मनुष्य आहे, कारण मला लहानपणीच कोणी दास केले. जर कोणी त्यास विचारले की तुझ्या बाहूंच्या मध्ये ह्या जखमा कसल्या, तर तो म्हणेल, माझ्या इष्टमित्रांच्या घरी लागलेल्या घावांचे हे वण आहेत. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, अगे तरवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याजवर उठ. मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरे विखरतील. माझ्या लहानग्यांवर मी आपल्या हाताची छाया करीन. परमेश्वर म्हणतो, देशभर असे होईल की त्याचे 2 भाग नष्ट करतील, पण त्याचा 3रा भाग मागे राहील. तो 3रा भाग मी अग्नीत टाकीन. रुपे गाळीतात तसे मी त्यास गाळीन. सोने शुद्ध करीतात त्याप्रमाणे त्यास शुद्ध करीन. ते माझे नाम घेतील, तेव्हा मी त्यांचे ऐकेन. मी म्हणेन, हे माझे लोक, व ते म्हणतील, परमेश्वर माझा देव. जखर्या अध्याय 14. पहा, परमेश्वराचा दिवस येत आहे. त्या दिवशी तुझी लूट
तुझ्या वस्तीत वाटून घेतील. यरुशलेमे बरोबर लढण्यास चढाई करून यावे, म्हणून मी सर्व राष्ट्रास जमा करीन. ते नगर हस्तगत करीतील, घरे लुटितील, स्त्रियांना भ्रष्ट करीतील. अर्धे नगर बंदिवासात जाईल, तरी अवशिष्ट लोक नगरातून नाहीतसे होणार नाहीत. तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल. पूर्वी युद्धसमयी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले, त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील. आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडांच्या डोंगराला त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतून झाडांचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. तुम्ही माझ्या डोंगराच्या खोऱ्याकडे धावाल, कारण डोंगरांचे खोरे आसलापर्यंत जाऊन भिडेल. व यहुदाचा राजा उज्जिया याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल. परमेश्वर माझा देव येईल. तुझ समागमे तुझे सर्व भक्त येतील. आणि त्या दिवशी असे होईल की प्रकाश असणार नाही. प्रकाशमान ज्योती विरघळून जातील. तो एक विशेष दिवस होईल. तो परमेश्वरालाच ठाऊक. तो ना धड दिवस ना धड रात्र असा होईल. तरी असे होईल की संध्याकाळी प्रकाश राहील. त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील. अर्धे पूर्व समुद्राकडे व अर्धे पश्चिम समुद्राकडे वाहतील. उन्हाळ्यात व हिवाळ्यात तसेच होईल. तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील. तेव्हा सर्व देश यरुशलेमेच्या दक्षिणेस असलेली गेबा व रिम्मोन यामधील अराबाप्रमाणे होईल. यरुशलेमेचा उद्धार होऊन बन्यामिनाच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत, कोपराच्या वेशीपर्यंत, तसेच हनामेलाच्या बुरुजापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत ते आपल्या स्थळी वसेल. लोक त्यात वस्ती करीतील. यापुढे त्यावर शाप राहावयाचा नाही, तर ते निर्भय असे वसेल. तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेमेबरोबर लढाई चालविली, त्या सर्वांचा संहार परमेश्वर ज्या मरीने करील ती ही. ते पायावर उभे असता त्यांचे मांस कुजेल. त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील. त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल. त्या दिवशी असे होईल की परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल. ते प्रत्येक आपापल्या शेजाऱ्याचा हात धरितील आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजाऱ्याच्या हाताशी प्रतिकार करील. यहूदाही यरुशलेमेत युद्ध करील. आसपासच्या सर्व राष्ट्रातील धन जमा होईल. सोने, रुपे व पोशाख यांचा पूर लोटेल. तसेच या मरीप्रमाणे
घोड्यावर, खेचरावर, उंटावर, गाढवावर व त्यांच्या लष्करात असलेल्या सर्व जनावरांवर मरी येईल. आणखी असे होईल की यरुशलेमेवर चढाई करून आलेल्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले सर्व राजाधिराज सेनाधीश परमेश्वर याचे भजनपूजन करण्यासाठी व मंडपांचा सण पाळण्यासाठी प्रतिवर्षी यरुशलेमेस वर जातील. आणखी असे होईल की पृथ्वीवरील घराण्यांपैकी जे राजाधिराज सेनाधीश परमेश्वर याचे भजनपूजन करण्यास यरुशलेमेस जाणार नाहीत, त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही. तसेच मिस्राचे घराणे वर चढून गेले नाही, तर त्याजवरही पर्जन्यवृष्टी होणार नाही. जी राष्ट्रे मंडपांचा सण पाळण्यासाठी वर चढून जाणार नाहीत, त्या सर्व राष्ट्रांवर परमेश्वर जी मरी पाठविणार ती यावरही येईल. मिस्रास व मंडपांचा सण पाळण्यास वर चढून जाणाऱ्या सर्व राष्ट्रास हीच शिक्षा होईल. त्या दिवशी घोड्यांच्या घंटांवर परमेश्वराला पवित्र अशी अक्षरे असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातली बहुगुणी वेदीपुढल्या यज्ञांच्या कटोऱ्यांसारखी होतील. यरुशलेमेतील व यहुदातील प्रत्येक बहुगुणे सेनाधीश परमेश्वराला पवित्र होईल व सर्व यज्ञकर्ते येऊन ती घेतील व त्यात अन्न शिजवितील. त्या दिवसापासून पुढे सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात कोणी व्यापारी असणार नाही.